म्हणाले. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विधिमंडळात झालेल्या विशेष चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. भारतीय संविधानानं देशात सामाजिक आर्थिक स्वरूपाची रक्तविहीन क्रांती आणली असं ते म्हणाले. देशाची सांस्कृतिक एकता, राजकीय एकताही व्हावी असा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा मसुदा तयार केला होता असं मुख्यमंत्री म्हणाले. शाश्वत भारताचा आत्मा संविधानात बघायला मिळतो. भारतीय संस्कृती आणि पारंपरिक न्याय व्यवस्थेचं प्रतिबिंब या संविधानात आहे असं त्यांनी सांगितलं. भारतातली लोकशाही कायमच अधिक प्रगल्भ होती आणि या तत्वातूनच हे संविधान तयार केल्याचं स्वतः बाबासाहेबांनी सांगितलंय असं त्यांच्या भाषणाचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. साम्यवादी आणि समाजवादी विचारधारांमधले दोष डॉक्टर आंबेडकर यांनी दाखवून दिले होते असंही मुख्यमंत्री म्हणाले. सामाजिक समता निर्माण होण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी सामाजिक आरक्षण दिलं. मात्र अद्याप समाजातून ही विषमता दूर झालेली नाही. ती दूर होत नाही तोपर्यंत आरक्षण असेलच असं त्यांनी सांगितलं. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीच्या कलम 44 मध्ये प्रत्येक राज्यावर ही जबाबदारी टाकली आहे की त्या राज्याने युनिफॉर्म सिव्हिल कोड आणला पाहिजे, समान नागरी कायदा आणला पाहिजे. नागरिकांना भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र एकरूप समान नागरी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. हा समान नागरिक कायदा आहे. आपण जो संपूर्ण गोवंश हत्या बंदीचा कायदा केला, हा कायदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्याला किंवा प्रत्येक राज्याला या देशातल्या तशा प्रकारचा डायरेक्टिव्ह दिला. ही आपली जबाबदारी आहे. कोणत्याही मूलभूत हक्काची पायमल्ली झाली तर कोणत्याही नागरिकाला थेट सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात दाद मागता येईल. आणीबाणीच्या काळात संविधान पायदळीत उडवणाऱ्या लोकांनी संविधान धोक्यात आलंय अशी ओरड करताना आपला इतिहासही तपासून पाहावा असा टोला त्यांनी लगावला. 42व्या घटना दुरुस्तीतून काँग्रेसनं राज्यांचे अधिकार काढून घेतले. ती संघराज्य व्यवस्थेची पायमल्ली होती अशी टीकाही त्यांनी केली. संविधान ही लोकशाहीची सनद आहे असं सांगत संविधानानं भारतीयांचं उज्ज्वल भविष्य आणि संस्कृती सुनिश्चित केली आहे असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. विधान परिषदेत ते संविधानावरील चर्चेला उत्तर देत होते. भारतीयत्व हा नवा धर्म संविधानामुळे जन्माला आला असं ते म्हणाले. जात, पंथ आणि धर्म कोणताही असला तरी प्रत्येक जण सन्मानानं जगेल ही खात्री संविधानानं दिली. संविधानाचं संरक्षण करणं आणि सामाजिक सलोखा राखणं ही आपली सामायिक जबाबदारी आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. संविधानावर पोटतिडकीनं बोलणाऱ्या विरोधकांचा संवैधानिक संस्थांवर विश्वास नाही अशी टीका त्यांनी केली. संविधान धोक्यात आहे असा आरोप करणाऱ्यांनी संविधानावरील चर्चेत सहभाग घेतला नाही असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. मुंबईमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आयकॉनिक इमारती उभारण्यासाठी सरकारनं